कळवण तालुक्यात पहिल्यांदाच आलो होतो. निमित्त होतं KTHM कॉलेजमधील वर्गमित्राचे लग्न. लग्नाच्या वेळेच्या अगोदरच पोचल्यामुळं तिथूनच जवळ असलेल्या सचिन भाऊची वॅगनार घेऊन सुळे या गावी गेलो. तेथे असणाऱ्या सिद्धेश्वर महादेव मंदिराला भेट दिली. मंदिराकडे जाताना रस्ता मस्त होता. नवीनच डांबरीकरण झालेलं दिसत होतं. माझ्यासोबत सचिन, मनोहर, दिनेश तिघं पण होते. सचिन भाऊची गाडी घेऊन रप करत पटापट आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे जात होतो. त्यात आमचा FM म्हणजे आमचा मन्या मोक्कार बडबड करत चाललो होतो. आम्ही सगळे KTHM कॉलेजला असतानाचे MSc करत असतानाचे आम्ही बॅक बेंचर आमच्या मनुभाऊची टून, बोलण्याची पद्धत बातच निराळी, कधी बोर होत नाही. मित्र सोबत असले का त्यांचं वार्तालाप बघा, सजेशन बघा. मी कधीतरी काय सांगा 200 रुपये दंड आहे. मी इथं सांगितलं ना, इथं सांगतो चप्पल बूट काढले तर 200 रुपये दंड. ठीक आहे, ती गाडी आहे, गाडी उभी. फायनली मंदिरात पोचलो. तिथं एका कोपऱ्यामध्ये गाडी लावली. ऑलरेडी तिथे एक ट्रॅक्टर पुजण्यासाठी आणला होता. ट्रॅक्टर मालकाने मग आम्हाला नारळ प्रसाद म्हणून ट्रॅक्टर पुजायला आणले. छान असं मंदिर आहे. इथे एक छोटंसं कुंड आहे, तिथे हातपाय धुतले. या मंदिरामध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रथमदर्शनीच आपल्याला एक खूप छान असं शिवलिंग दिसेल. इथे दर्शन घेतलं. ओम नमः शिवाय. ही एक शंकराची पिंड खूपच छान दिसत होती. मंदिराच्या मागील बाजूस सुद्धा छोटंसं मंदिर आहे खाली, आणि तिथे एक नदी वाहते मागच्या बाजूने. मंदिराच्या मागच्या बाजूने एक नदी सुद्धा वाहते. अशाच माणसाचा शोध होता आपल्याला. मंदिराच्या शेजारी एक हनुमानाचं मंदिर आहे, आणि खरंच खूप छान अशी मूर्ती बजरंगबलीची इथे तुम्हाला पाहावयास मिळेल. जय श्रीराम. मंदिराच्या मागच्या बाजूला अशा प्रकारच्या मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता. ते सुद्धा महादेवाची पिंड आहे, आणि खालच्या बाजूने नदी तुम्हाला दिसेल. आम्ही काही खाली उतरलो नाही, पण असं म्हणतात इथे पूर आल्यानंतर हे पाणी पूर्ण वरती येतं. लगेचच आम्ही नवरदेवाकडे वळालो. नवरदेव मंडपात जाण्याची तयारी चालू होती. एक साईडला बँजो पण वाजत होता. नवरदेवासाठी खास रथ सजवण्यात आला होता. आमचे MSCचे मित्र उत्तम महाले यांना लग्नानिमित्त व पुढील वाटचालीस MSC बॉटनी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. लग्न सोहळा पार पडल्यानंतर लगेचच आम्ही परतीच्या रस्त्याला सुरुवात केली. आपण बघू शकता सेम असलेले बंगली तिघा भावांचे. नाकोडा पुढचा नाही फ्रॉम कळवण. सगळं सारखं आहे ना. थोड्या वेळातच आम्ही कळवण या शहरामध्ये एंट्री केली. आता गाडीची स्टेअरिंग दिनू भाऊकडे होती. मग काय, दिनू भाऊ आम्हाला कळवण शहराची माहिती देत चालू होता. गाडी चालवत होता. बस स्टँड, इथं ते तिथं ते. भाऊच्या गप्पाच निराळ्या, मजा येत होती. दुकान आहे म्हणजे जाऊ आपण.
बरं आम्ही काय पाहिजे नाही का तू समज 28 किलोमीटर वणी आहे. शहरातून पुढे जात असताना एक चौक आला. ॲक्च्युली मला त्या चौकाचं नाव माहिती नाही, पण तिथे एक खूप छान अशी छत्रपती शिवरायांची मूर्ती तुम्हाला दिसेल आणि एक ध्वज पताका जो आपला ध्वज आहे तो सुद्धा फडकताना दिसेल. खूपच छान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोड्या वेळातच कळवंद केला बाय बाय आणि निघालो नाशिककडे. आता स्टेअरिंग घेतली सचिन भाऊंनी. भाऊंची स्वतःची गाडी आणि फुल कॉन्फिडन्सने गाडी चालवत होते. ॲक्च्युली आताच ते ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. नवीन ड्रायव्हर असलं म्हणून काय झालं, मित्र सोबत असले तर सगळ्याच गोष्टी होतात, त्या पण फुल कॉन्फिडन्सने. नाशिककडे जाताना थोड्याच वेळात आम्हाला नांदुरी गाव जवळ लागले आणि या रस्त्यावरनंच आम्हाला हा नांदुरी गड जो आहे, म्हणजेच आपण सप्तशृंगी मातेच्या मंदिराकडे सप्तशृंगी गडाकडे जातो, तो घाट सेक्शन दिसायला लागला. खूपच छान असं निसर्गरम्य दृश्य डोळ्यांसमोर दिसत होते. आणि तो वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतोय ना, तो ॲक्च्युली गणपतीचं मंदिर आहे. ते शेंद्री कलरचं आहे ते. आता नाशिक फक्त 56 किलोमीटर राहिलं. अशा प्रकारे आम्ही नांदुरी, मग वणी, मग दिंडोरी आणि फायनली नाशिक असं पोहोचलो. चलो टाटा बाय बाय.